स्वामी समर्थ. गणपती बाप्पांचे संकट हरणारे संकटहरण गणेशाष्टक म्हणजेच गणपती स्तोत्र, त्याचा अर्थ आणि त्याचे फायदे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. श्री संकटहरण गणेशाष्टक किंवा संकटनाशन गणेश स्तोत्र हे विघ्नहर्ता भगवान गणेशाच्या सर्वात प्रभावी स्तोत्रांपैकी एक आहे. हे स्तोत्र भक्तांच्या जीवनातील सर्व संकटे दूर करणारे आणि समृद्धी देणारे मानले जाते. या स्तोत्राची माहिती, त्याचा उगम. या स्तोत्राचा उल्लेख नारद पुराणात आढळतो. पुराणात सांगितल्यानुसार एकदा देवर्षी नारद स्वतः मोठ्या संकटात सापडले होते. तेव्हा भगवान महादेवांच्या आज्ञेनुसार नारद मुनींनी या स्तोत्राची रचना आणि पठण केले, ज्यामुळे त्यांची संकटातून सुटका झाली. यात गणेशाच्या 12 नावांचे स्मरण करून त्यांच्या दिव्य रूपांचे वर्णन करण्यात आले आहे. श्री संकटहरण गणेशाष्टक. मराठी अर्थ. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावास स्मरे नित्य आयु कामार्थ सिद्धये. अर्थ: आयु, काम आणि सर्व पुरुषार्थ सिद्धीसाठी भक्तांच्या हृदयात निवास करणाऱ्या आणि गौरीपुत्र असलेल्या श्री विनायकाला मी नतमस्तक होऊन नमस्कार करतो. प्रथम वक्रतुंड च एकदंतं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं. अर्थ: गणेशाच्या 12 नावे पुढील प्रमाणे आहेत. पहिले वक्रतुंड, दुसरे एकदंत, तिसरे कृष्णपिंगाक्ष पिंगट डोळे असलेला आणि चौथे गजवक्त्र हत्तीचे मुख असलेला. लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तम विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टकं. अर्थ: 5वे लंबोदर, मोठे पोट असलेला, 6वे विकट, 7वे विघ्नराजेंद्र, विघ्नांचा राजा आणि 8वे धूम्रवर्ण, राखाडी रंगाचा. नवमं बालचंद्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपती द्वादशं तु गजाननम्. अर्थ: 9वे बालचंद्र, कपाळावर चंद्र असलेला, 10वे विनायक, 11वे गणपती आणि 12वे गजानन. द्वादशैतानि नामानि त्रिसंध्याय पठेन्नर न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभो. अर्थ: सकाळ, दुपार आणि संध्याकाळ किंवा तीनही त्रिकाळ जो मनुष्य या 12 नावांचे पठण करतो त्याला कोणत्याही विघ्नांचे भय उरत नाही. भगवान गणेश त्याला सर्वसिद्धी प्रदान करतात. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम. अर्थ: या स्तोत्राच्या पठणाने विद्यार्थ्याला विद्या मिळते, धन इच्छिणाऱ्याला धन मिळते, संतती इच्छिणाऱ्याला पुत्रप्राप्ती होते आणि मोक्ष इच्छिणाऱ्याला मोक्षप्राप्ती होते. जपेत गणपती स्तोत्रम षडर्भी मासे फल लभेत संवत्सरेण सिद्धीं च लभते नात्र संशय. अर्थ: या गणपती स्तोत्राचा नित्य जप केल्यास 6 महिन्यात फळ मिळते आणि 1 वर्षाच्या आत सर्व सिद्धी प्राप्त होतात, यात तिळमात्र शंका नाही. अष्टभ्य ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा ये समर्पयेत तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादत. अर्थ: जो मनुष्य हे स्तोत्र स्वतः लिहून 8 ब्राह्मणांना दान करतो त्याला श्री गणेशाच्या कृपेने सर्व प्रकारची विद्या प्राप्त होते. स्तोत्र पठणाचे फायदे. नित्यनेमाने, श्रद्धेने या स्तोत्राचे वाचन केल्यास खालील लाभ होतात. विघ्न आणि संकटांचे निवारण. हे स्तोत्र नियमित वाचल्यास जीवनातील सर्व प्रकारचे विघ्न, दुःख आणि अडचणी नाहीशा होतात. जीवनात येणारे सर्व प्रकारचे अडथळे, कोर्ट कचेरीची कामे किंवा कौटुंबिक वाद मिटतात. आर्थिक समृद्धी. हे स्तोत्र मनुष्याला त्रासापासून मुक्त करून जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान प्रदान करते. घरामध्ये पैशाची चणचण भासत नाही आणि व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती होते. मानसिक शांतता. रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये मन शांत राहते आणि नकारात्मक विचार दूर होतात. बुद्धी आणि विद्याप्राप्ती. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता लाभते आणि चांगले यश मिळते. मनोकामनापूर्ती. श्रद्धेने आणि नित्यनेमाने याचे पठण केल्यास वर्षभरात सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे स्तोत्र नियमित 1 वर्ष पठण केल्यास अशक्य वाटणाऱ्या इच्छाही पूर्ण होतात. पठणाचा उत्तम काळ. हे स्तोत्र तुम्ही रोज सकाळी करू शकता. विशेषतः गणेश चतुर्थी,
संकष्टी चतुर्थी आणि बुधवार या दिवशी याचे वाचन करणे अत्यंत कल्याणकारी मानले जाते. ओम गंग गणपते नमः.